माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु परिमेह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पाशी न्यावे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारया परिमेह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पाशी न्यावे योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी वाट दावी करी धरणिया तुका म्हणे नाही विश्वास जा मणी पहावे पुराणी विचारोणी पडिये देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पाशी न्यावे Oh
लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुरारी वरण रघुबर विमल जसो नायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार चलो आवो जी पधारो हरि जयांचे केली स्मरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्करण आता विठाला कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडी देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे। प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे महामूर्ती वैराग्याचे ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद जगद्गुरु तुकोबाराया तुकोबारायांचा 5 चरणाचा फार सुंदर
ज्या भगवंताची आपण भक्ती करतो, ज्या पुरुषोत्तमावरती आपली श्रद्धा आहे, आपल्या अंतःकरणामध्ये भाव आहे, आणि ज्या देवाची आपण सेवा करतो, तो देव आपल्यासाठी काय काय करतो, आतापर्यंत आपण भक्तच देवासाठी काय करतो असं खूप वेळा आपण चिंतन ऐकतो, पण ज्या भगवंताची आपण सेवा भक्ती उपासना करतो, तो देवही आपली सेवा भाव पाहून आपल्यासाठी काय करत असतो, आणि एक खऱ्या सच्च्या भक्ताच्या अंतःकरणाला दिलासा देणारा हा अभंग आहे की या अभंगामध्ये भगवान भक्ता भक्तीमध्ये कसा आहे, त्याचा भाव कसा आहे, त्या सुंदर भावनेचं चिंतन करणारा हा अभंग आहे. याचा विस्तार आपण अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा. आपल्या पुरुषोत्तमपुरी या नगरीमध्ये की गोदावरी तटावरती असणारं हे पुरुषोत्तमपुरी गाव, की ते भगवान पुरुषोत्तमाचं, भगवान श्री विष्णूचं रूप असणारं भगवान पुरुषोत्तम भगवान यांचं हे स्थान, आणि या स्थानानं पवित्र झालेली ही पूर्ण भूमी आणि भाग्यवान असणारं हे गाव. या गावामध्ये साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं, पुरुषोत्तम भगवंताच्या कृपा आशीर्वादानं, हरिभक्तपरायण परमपूज्य वैकुंठवासी गुरुवर्य लक्ष्मणदादा पुरुषोत्तम पुरीकर यांच्या छत्राखाली व श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर आळंदी देवाची कुरेकर बाबांच्या कृपा आशीर्वादानं, त्यांच्या प्रेरणेनं संपन्न होत असलेला हा महायज्ञ आहे. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दुसरंच वर्ष आहे, आणि या सप्ताहामध्ये शिवमहापुराण कथा आहे. तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरीमध्ये या नगरी या ठिकाणी सप्ताहाच्या माध्यमातून शिवमहापुराण कथा आणि कथा प्रवक्ते आदरणीय हरिभक्तपरायण उद्धव महाराज वाकणकर आहेत, नाथरेकर महाराजांच्या पवित्र अशा श्रीमुखातून आपण कथा श्रवण करत आहात. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तपरायण संदीपान महाराज गोळेकर महाराजांनी मला फोनवरती संपर्क केला आणि आपल्या सप्ताहातली ही 4थ्या दिवसाची सेवा माझ्याकडे सुपूर्द केली. या एका पत्रिकेमध्ये महाराष्ट्रातली सर्व नामांकित कीर्तनकार मंडळी एका पत्रिकेत एकत्र आणण्याचं काम आपण सर्वांनी केलेलं आहे. नियोजन गोळे महाराजांचं आहे आणि सर्व ग्रामस्थ मंडळीचं सहकार्य. तर महाराजांनी ग्रामस्थ मंडळीच्या आग्रहास्तव ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली. या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी स्वीकारलेलं आहे श्रीमान सुनीलजी सूर्यभान काळे, श्रीमान रुपेशजी कल्याण गोळेकर, श्रीमान विपुल उत्तरेश्वर भोसले, श्रीमान माऊली अशोक कोरडे, या सर्व कीर्तनाचा सौजन्य दाता या दादांसाठी, या भावांसाठी जरा जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी. आणि कीर्तनाच्या साथी गायनाची फार उत्कृष्ट असे साथ देणारे वयना ज्येष्ठ आहेत आणि आदरणीय हरिभक्तपरायण बालासाहेब महाराज जवळेकर, आदरणीय गुरुजींना माझं वंदन आहे. त्याचबरोबर हरिभक्तपरायण पांडुरंग बाबा पळशीकर महाराजांनाही माझं वंदन आहे. सर्व हरिभक्तपरायण मंडळी, मला सगळ्यांची नावं माहिती नाहीयेत, सगळ्यांना सादर वंदन. सप्रेम जयारी मस्तक हे या वारकरी संतांच्या मृदंगाची खूप छान अशी साथ देणारे हरिभक्तपरायण मुकुंद महाराज आहे. सर्व गायक गुणीजन मंडळी, मुकुंद बाबा या सगळ्यांसाठी एकदा टाळी वाजवा सगळ्यांनी. सगळ्या टाळकऱ्यांना वंदन आहे. माझ्या विद्यार्थिनी टाळ घेऊन उभ्या आहेत. गायन करणारी नारायणीताई आहे, मृदंग वाजवणारी भाविकाताई भगत आहेत. थोड्या वेळानं भाविकाताई सुद्धा पखवाज वाजवेल. खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे, गोड वातावरण आहे. भगवंताच्या सानिध्यामध्ये हा सप्ताह आहे. ही कौतुकाची गोष्ट आहे, ही भाग्याची गोष्ट आहे. आणि चौकदार असतील, इथे कोणी कथाकार कीर्तनकार प्रवचनकार असतील, अज्ञानानं एखादं महत्वाचं नाव राहून जाऊ शकतं. आपल्या सगळ्यांच्या मध्ये आपण परमेश्वराचं चिंतन पाहू. आपल्या पुरुषोत्तमपुरीच्या या सप्ताहासाठी आजच्या कीर्तनाकरता बाहेर गावावरून काही आलेली मंडळी आहे. अगदी ज्यांना कळालं की दिदींचं इथे कीर्तन आहे, थेट शिवणगाववरून आलेले आमचे तौर दादा आहेत. दादांच्या सोबत आलेले त्यांचे सर्व सहकारी मित्र, सर्व ज्येष्ठ मंडळी, ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं शिवणगावकर दादांचं आणि सगळ्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर कीर्तनासाठी छोटेवाडीवरनं मोठेवाडीवरनं आलेले आमचे गोंडे मामा आहेत, त्यांचे गाही या गावचे आहेत. आणखी बरीचशी परिचित मंडळी, बऱ्याच गावावरनं लोक इथं आलेली आहेत. पण आता गडबडीमध्ये पाथरीच्या पलीकडे आमचे बालासाहेब भाऊ ढगे आणि त्यांचे सहकारी मित्र तेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही स्वागत आहे.
सर्व परिसरातून पंचक्रोशीतून वरखेड नावाचं गाव आहे आपल्या पाथरीच्या पलीकडे, तिथून आलेले आमचे ढगे भाऊ, त्यांचे सहकारी मित्र, सगळ्यांचं स्वागत आहे. पूर्ण परिसरातून पंचक्रोशीतून आलेले भाविकजन, महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध मंडळी, आपल्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू. इथे कीर्तनाचं शूटिंग करण्यासाठी तुमच्या चॅनलचं नाव सांगा. वारकरी तडका, गोडी हरी नामाची, भक्तिनाद, गोडवा कीर्तनाचा, आनंद कीर्तनाचा, या सगळ्या माझ्या भावंडांना जोरात टाळी वाजवा. आणि पहा ना, पुरुषोत्तमपुरीच्या या कीर्तनात एवढे कॅमेरे, 5 YouTube चॅनल इथे आहेत. म्हणजे तुमची जर इच्छा झाली की आपल्याला हा सप्ताह पुन्हा पुन्हा पाहायचा या YouTube वरती, तर 5 चॅनल वरती तुम्हाला हा कार्यक्रम दिसेल, हे कीर्तन पाहायला मिळेल. आणि एवढी सगळी नावं मला लक्षात नाहीत, पण तुम्ही लक्षात ठेवा. हे सगळे माझे भावंड, खरंच या सगळ्यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. भगवान पुरुषोत्तमाच्या आशीर्वादानं तुमचं देखील तुमच्या क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, तुमचं कल्याण व्हावं, एवढीच मी पुरुषोत्तम भगवंताला प्रार्थना करते. आणि अशीच संप्रदायाची सेवा तुमच्याकडनं घडावी. विठ्ठल विठ्ठल. अभंग फार गोड आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. अभंगाचा अर्थ सांगते जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझा भगवान भक्तावरती एवढं प्रेम करतो, किती प्रेम आहे त्याचं, की तो स्वतःच देव पण विसरतो. याच्या पलीकडे काय आणखी सांगावं. आपणची देव होय गुरु, एवढंच काय, भक्ताचं अंतकरण जाणतो, पडिये देह भाव पुरवी वासना, आणि अंती ते आपणा पाशी न्यावे. मागे पुढे उभा राही सांभाळीत. भक्ताबद्दल खूप विशेष भाव आहे. भक्ती करा भगवंताची आणि समर्पण करा तुम्ही देवाला. समर्पण केल्यानंतर फल असं प्राप्त होईल किंवा अशी अवस्था तुमची होईल, तुम्हाला तुमची काळजी करण्याची गरज पडणार नाही, भगवानच तुमची काळजी घेईल. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आगडया. जो भगवान भेटणं मुश्किल आहे, भेटला तर त्याची आठवण, त्याची भेट कायम टिकून राहणं कठीण आहे. पण त्या भगवंताची भक्ती तुम्ही श्रद्धेनं, सेवेनं आणि समर्पण भावानं जर केली तर तो भगवान आपल्याला वाऱ्यावर सोडत नाही. योगक्षेम या गोष्टी पलीकडे भगवान परमात्मा काय करतो, योगक्षेम त्यांचा जाणे जण भालेन वाट दावी करी. भक्तासाठी तो काय करतो, हाताला धरून घेऊन जातो ध्येयापर्यंत. आणि विश्वास जर नसेल तर तुका म्हणे नाही, विश्वास ज्या मनी, ज्यांच्या मनात याबद्दल विश्वास नाही त्यांनी पहावी पुराणी विचार. पुराणामध्ये पडताळून पहा, तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी या अभंगाचा भाव आणि भगवंताचं अंतकरण खरं त्या ठिकाणी सारखं दिसेल. अशा गोड अर्थाचा आणि आपल्या भक्तीतला विश्वास वाढवणारा हा अभंग आहे. याचा आपण आता विस्तार करू. विठ्ठल विठ्ठल. या कार्यक्रमाचं नियोजन करणारे आदरणीय संदीपान महाराज गोळेकर महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन केलं. महाराष्ट्रातली मातब्बर मंडळी एका पत्रिकेत एकत्र आणली. खरं पाहता कीर्तनकारांच्या तारखाही मिळतील, वेळेवर येऊन कीर्तन पूर्ण होईल का नाही हे सांगता येत नाही. त्यात मध्ये आदरणीय श्रद्धेय अगदी संप्रदायामध्ये ज्यांचं खूप मोठं असं नाव आहे, आदरणीय इंदुरीकर महाराज आणि पुरुषोत्तम बाबा पाटील, ही 2 मोठी माणसं या एका पत्रिकेत आणणारं जे व्यक्तिमत्व आहे ते गोळेकर महाराज. खरं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. टाळी वाजवायची एकदा. कसं असतं, आपली माणसं आपल्या जवळच असतात, पण त्यांचं वजन काय आहे, त्यांची किंमत काय आहे, कधी कधी आपण त्या बाबतीत अनभिज्ञ असतो. माहिती असतं पण कधी कधी काय म्हणतात ना की कळतं पण वळत नाही. अशी आपली अवस्था होऊ नये. आपल्याच गावचं हे रत्न, बरोबर ना महाराज, हेच गाव आहे तुमचं, आपल्याच गावचं रत्न संदीपान महाराज. तर संदीपान महाराज ही मोठी हस्ती. आता इंदोरीकर बाबा पुरुषोत्तम महाराज या गावात कीर्तनासाठी येणं किंवा ढोक बाबा येणं असेल किंवा आधी करून महाराष्ट्रातली जी मोठी नाव आहेत ती आपल्या गावामध्ये कीर्तनासाठी, ही गोष्ट काही साधी नाहीये.
आणि ती गोष्ट घडवून आणली. म्हणून खरंच महाराजांचं पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी कौतुक आहे. त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. महाराजांनी संपर्क केला आणि आम्ही इथे येऊन पोहोचलो. असो, तरुण वर्गाला अगदी एकत्रित आणून कार्यक्रमाचं तुम्ही सौजन्य द्या, त्याच्यामध्ये तुम्ही दान करा. या माध्यमातून आपली तरुण पिढी सुद्धा या परमार्थाकडे वळल्या जाते. आणि सांगू तुम्हाला, तरुण व्यक्तिमत्वच तरुणाला याच्यामध्ये एकत्र आणण्याचं खूप धडपडीनं काम करत असतं. म्हातारी माणसं बऱ्यापैकी काय करतात, धुसफूस करतात. कोणी जर गळ्यात टाळ घेऊन बसलं नवीन भजनामध्ये तर म्हातारी माणसं म्हणतात, हो बाजूला, तुझा स्वर गेला आणि तुझा ताल हुकला. आताची नवीन पोरं आधीच त्यांना कंटाळा असतो या गोष्टीचा, त्याच्यामध्ये त्यांचं तालन सूर काढला का ते काय म्हणतात, हा टाळ आणि माळ, चाललो आम्ही आमचं. तसं तुम्ही म्हणाल मग या गावात काय तुम्हाला काही अनुभव आहे का? अजिबात नाही. मी पहिल्यांदाच आले पुरुषोत्तमपुरीला. म्हणजे या गावाचं नाव तर सगळ्या महाराष्ट्रात माहिती आहे, महाराष्ट्राच्या बाहेर माहिती आहे भगवान पुरुषोत्तमामुळे. पण गोळे महाराजांच्या बाबतीत मी का म्हणते की या पत्रिकेमध्ये सौजन्य दाते सुद्धा अगदी तरुण पिढी आहे. म्हणून तरुणाला तरुण घेऊन जात असतात. तरुण जात असतो. शब्द सारखेच आहेत पण अर्थ वेगळे आहेत. समजून घेण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारांचा भंग सेवेसाठी निवडले. जगद्गुरु तुकाराम महाराज संप्रदायातले एक थोर विभूती आहेत. महाराजांचं वर्णन करण्यासाठी आपली वाणी आणि आपले शब्द कमी पडतील. जगद्गुरु तुकाराम महाराज 5व्या वेदाचे निर्माते आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचा कळस आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज संप्रदायाचं नाक आहेत. संप्रदायाचा जो मुखवटा आहे ना, त्याचं नाक माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. परमार्थाची मुख्य भीक, निरपेक्षता तेची नासिक. निरपेक्षता हे संप्रदायाचं नाक आहे. जगद्गुरु तुकोबाराय या विभूतीमुळे या संप्रदायाच्या मुखवट्याला एवढं सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. जसं की आपण व्यवहारामध्ये बोलताना म्हणतो पहा, नाक जेवढं सुंदर तेवढा माणूस दिसायला सुंदर. नाकावरनं माणसाचं सौंदर्य ठरवलं जातं. बरोबर? पहिला म्हणतात झोपल्या का काय. माणसाचं सौंदर्य कशावरनं ठरवलं जातं? नाक जेवढं सुंदर तेवढा माणूस दिसायला सुंदर. नाक असं असावं जणू की तलवारीची धार. बरोबर? नाकाला अशी धार असावी, अशी धार असावी नाकाला, जणू लिंबू चिरावं नाकावरती, असं नाक असावं. रंग गोरा आहे, पाणीदार डोळे आहेत, पण नाकच जर व्यवस्थित नसेल तर काय करावी ती 32 लक्ष. वाया गेली. माणसाचं सौंदर्य जसं नाकावर आहे, नाक कसं असावं, असं धारदार असावं. पुरुषोत्तमपुरी नाकाला अशी धार असावी. बरं, नाकाला धार असावी, धार नसावी. शब्द एकच आहे, अर्थ दोन आहेत. नाकाला धार असावी, धार नसावी. धारदार नाकाला जर धार असेल तर त्याही नाकाला काही किंमत नाही. बोलणं कळतंय ना माझं? समजतं ना? 12ही महिने पावसाळा परवडत नाही. 4 महिने ठीक आहे.
विनोद बाजूला ठेवा. जगद्गुरु तुकोबाराया एवढं स्वच्छ नाक आहे संप्रदायाचं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे संप्रदायाचं असं नाक की ज्या नाकाला भक्तीचा शेंडा आहे आणि वैराग्याची स्वच्छता आहे. एवढं सुंदर नाक म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज ते संप्रदायाचं नाक आहेत. जगद्गुरु तुकोबारा एवढे महान संत आहेत की त्यांच्या तोंडाने विठ्ठलाचं भजन करावं नवल नाही. महाराज ज्या वाटेवरून चालतात ती वाट सुद्धा विठ्ठलाचं भजन करते. महाराजांची पायवाट विठ्ठलाचं भजन करत होती. आपली वाट लागली तरी आपल्या तोंडाला भजन येत नाही. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आपल्या गौऱ्या पुढे गेले तरी आपल्या तोंडाला विठ्ठल येत नाही. परमार्थाचा मार्ग सापडत नाही. परमार्थिक क्रियामध्ये वाहून घेण्यासाठी काहीतरी पुण्य असावं लागतं. त्याशिवाय या सत्कर्माच्या धर्माच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत नाहीत. महाराजांची वाट विठ्ठल म्हणत होती. वाट प्रसंग फार गोड आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नी जिजामाता महाराजांना खूप बडबड करायच्या. पण त्या जिजामातेच्या जीवनात एक नियम होता. महाराजांना जोपर्यंत त्या जीव घालत नाही तोपर्यंत त्या जेवत नव्हत्या. किती बडबड करत होत्या. जिजामातेच्या कहाण्या तर तुमच्यापर्यंत सुद्धा आल्या असतील. काय काय बोलत होत्या त्या महाराजांना. पण जोपर्यंत महाराज जेवत नाही तोपर्यंत त्या जेवण करत नव्हत्या. तुम्ही अगोदर जेवता की नंतर जेवता हे तुम्हाला अजिबात विचारणार नाही मी. पण ज्या जिजामाता महाराजांना बडबड करतात त्या पतिव्रताच्या यादीमध्ये अव्वल आहेत. मग कोणी म्हणेल पतीला शिव्या दिल्या तरी पतिव्रता धर्म प्राप्त होतो का? तसं नाही. जिजामाता महाराजांना तोंडावर खूप बोलायच्या पण त्यांच्या जीवनात एक नियम होता. कोणता? त्या महाराजांना बोलत होत्या पण महाराजाबद्दल दुसरीकडे बोलत नव्हत्या. तुम्ही काय चूक करता नेमकी? तुमच्या मालकाच्या तोंडावर तुम्हाला काही बोलायची हिंमत नाही. मग चार चौघी जमा झाल्या की उद्धार चालू होतो तुमचा. तुमच्याच मालकाचा उद्धार करता. काय सांगू असराक्का आमच्या पप्याच्या बापानं आपल्या गावातल्या आमच्या पप्याच्या बापानं घराला उंबरा ठेवला नाही, दरवाजा ठेवला नाही, पत्रे ठेवले नाही, सारी मथुरा पाण्यात घातली. म्हणता की नाही? पुरुषोत्तम पुरी फक्त मला सांगा, मी काही कोणाला सांगणार नाही. काय म्हणतात त्या? सारी मथुरा पाण्यात घातली. पण खरं सांगा मला, पाण्यात मथुरा गेली का द्वारका गेली? दादा पाण्यात काय गेली? द्वारका. पण म्हणतात काय? मथुरा. तुमच्या मालकाचा उद्धार तुम्ही आजूबाजूला कुठेतरी करता. पण जिजामाता तशा नव्हत्या. फटकन बोलत होत्या पण तोंडावर बोलत होत्या. महाराजाबद्दल दुसरीकडे बोलत नव्हत्या. एक दिवस तुकोबाराबद्दल कोणीतरी चुकीचं वागलं तर जिजामाता स्वतः भांडायला गेल्या. माझ्या मालकाला असं का तुम्ही का मारलं काठीनं? मंजाजी बुवांनी मारलं होतं ना. तर मालकाची बाजू घेऊन भांडायला गेल्या होत्या. तुम्हाला फक्त एकच डोक्यात घातलंय आपल्या काय की जिजामाता बडबड करत होत्या. पण महाराजावर किती प्रेम आणि किती श्रद्धा होती त्यांची, याही गोष्टीचा आपण अभ्यास करायला पाहिजे. बरं, महाराजांना जोपर्यंत त्या जीव घालत नाही तोपर्यंत त्या स्वतः जेवण करत नव्हत्या. दुसरी गोष्ट आहे का, महाराज काही जेवायला घरी येत नव्हते आणि सोबत डबा घेऊन जात नव्हते. महाराज काय करायचे? झोपेतून उठले की नीट भंडाऱ्यावर जावं, तिकडेच भजन करावं आणि जिजामातेनं भाकरी कराव्यात आणि पाठीमागून घेऊन जाव्यात आणि महाराजांना जीव घालावं. डोंगर चढायचा, उतरायचं. एक दिवस जिजामाता म्हणतात, महाराज कुठल्या तरी एका डोंगरावर थांबत जा. डोंगर चढायचा आणि उतरायचा का सोपा आहे का? कुठल्या तरी एका डोंगरावर तुम्ही थांबत जा. महाराज म्हणतात, ताऊ माझी वाट नको पाहू, तू तुझी जेवण करून घेत जा. जिजामाता म्हटल्या, महाराज कशामुळे? अगं तुला डोंगर चढायला आणि उतरायला त्रास होतो ना, म्हणून तू जेवण करत जा. महाराज बोलले. जिजामाता म्हणतात, महाराज अजून 10 डोंगर चढल पण तुम्ही जेवण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत जेवण करणार नाही. बोलणं कळतंय ना? हा पतिव्रता धर्म आहे. आणि कुणाबद्दल बोलता जिजामाता? जो आपला पती घरात रुपया सुद्धा कमवून आणत नाही, ज्याचं लेकरा बाळाकडे लक्ष नाही, घरात काय आहे काय नाही, आपल्या बायकोच्या गळ्यात सोन्याचे मणी किती काळे मणी किती याचं गणितच ज्याला माहिती नाही, अशा पतीची किती काळजी घेतात. महाराज 10 डोंगर चढल पण जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. हा भाव पाहिला आपल्या पत्नीचा. आणि महाराज म्हणतात, ताऊ डोंगर चढण्याची गरजच नाही. डोंगर चढण्या अगोदर वाटेला कान लाव, जी वाट विठ्ठलाचं भजन करेल समजावं मी तिकडे. महाराज
माणसाचं तोंड लवकर भजन करणं आणि तुम्ही म्हणता की वाट विठ्ठलाचं भजन करेल. अगं तो प्रयोग करून पहा. दुसऱ्या दिवशी जिजामाता आल्या, वाटेला कान लावला तर त्या वाटेनं भजन केलं. आपण सगळेजण भजन केलं. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. ज्यांची वाट विठ्ठलाचं भजन करते ते साधू किती महान असतील माझ्या ताई दादांनो. वाटेनं विठ्ठल विठ्ठल म्हणावं असे महान साधू जगद्गुरु तुकोबराया फार मोलाचा विषय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मांडतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम धारा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम धारा, कैसा प्रेम धारा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम माझ्या
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. जगद्गुरु तुकोबराय सांगतात माझ्या विठोबाचा. लक्षात घ्या, भगवान परमात्मा आपल्या भक्तावर प्रेम किती करतो अगदी त्या गोष्टी तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात. पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, देवानं आपल्यावर प्रेम करावं याच्यासाठी अगोदर आपण देवावरती प्रेम करावं लागतं. भगवंताची आपल्यावरती किती कृपा आहे हे जाणण्यासाठी, भगवान आपल्यावरती किती कृपा वर्षाव करतो ते जाणण्यासाठी आपण भगवंताशी किती जोडले गेलेले आहोत ते लक्षात घेणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी तुकोबराय देवाला म्हणतात देव माझा आहे. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हीच माझी, हीच माझी, सत्य माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हीच माझी सत्य माझा, देव माझा मी देवाचा. आमच्या भाविकासाठी जरा वाचू आपण टाळी सर्वजण. पखवाज हे पुरुषाचं वाद्य आहे, पण ते एका मुलीनं हे वाजवणं हे तिचं कौतुक आहे. आणि आदरणीय सर्व ज्येष्ठ मंडळीला मला सांगायला आवडेल की ही भाविका भगत नावाची जी माझी विद्यार्थिनी आहे आपल्या संस्थेमध्ये शिकते ती. आणि फक्त पखवाजच नाही तर तबला, ढोलक, ॲक्टोपॅड वाद्यातली सगळेच वाद्य वाजवते, हे तिचं विशेष आहे. जगद्गुरु तुकोबराय बऱ्याच अभंगाद्वारे बऱ्याच ठिकाणी म्हणतात देव माझा मी देवाचा. ताकदीनं बोलतायत. म्हणून माझ्या विठोबाचा, माझा भगवान, त्याचं प्रेम सांगितलंय कैसा प्रेम भाव. आता प्रेम शब्दाचा इथे उच्चार झालाय तर व्यावहारिक प्रेम आणि परमार्थिक प्रेम, जीवाचं प्रेम आणि देवाचं प्रेम या प्रेमामध्ये फरक आहे. व्यावहारिक प्रेम किंवा प्रापंचिक प्रेम हे दिवसेंदिवस कमी होणार असतं आणि प्रापंचिक प्रेम हे व्यक्तीवर अथवा वस्तूवर असतं आणि ते बदलतं. परमार्थातलं प्रेम बदलत नाही, ते कमी होत नाही, दिवसेंदिवस वाढत जातं. जसं की परमार्थात जसं वय वाढावं तशी माणसाची किंमत प्रपंचात जसं वय वाढावं तशी माणसाची किंमत कमी कमी होत जाते. खरं खरं बोला मला, प्रपंचामध्ये तरुण करत्या कर्तबगार कमावत्या पोराला जेवढी किंमत आहे तशी ती अगदी अगदी थकलेल्या म्हाताऱ्या माणसाला प्रपंचात ती किंमत आहे का? प्रपंचात माणसाची किंमत कमी होत जाते, परमार्थात किंमत वाढत जाते. तसं प्रपंचात हे प्रेम बदलतं, जागा सोडतं, ते कमी होतं. परमार्थातलं प्रेम वाढतं आणि ते जागा सोडत नाही. प्रपंचातलं प्रेम व्यक्ती आणि वस्तू याच्यावरती असतं आणि परमार्थातलं प्रेम हे अंतःकरणावरती असतं. बोलणं लक्षात घ्या. प्रापंचिक प्रेमाचा तुम्हाला पुरावा देण्यासाठी एक उदाहरण सांगते. राजा भृतुहरीची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. राजा भृतुहरी एका नगराचा राजा, लोकांना खूप चांगलं सांभाळत होता. त्या नगरीमध्ये एक साधू आले आणि ते साधू निवांत स्वतःचं भजन करत नगरामध्ये फिरायला लागले. निवांत फिरतात. मन लागा मेरा यार फकीरी में, जो सुख पाया राम भजन में, ओ सुख नहीं अमीरी में. मन लागा मेरा यार फकीरी में. बोलने
लक्षात येते तुमच्या सगळ्यांच्या लक्षात घ्या ते महात्मे निवांत भजन करत फिरत होते पण त्या बाबाचं ते स्वतःच्या मस्तीतलं फिरणं त्या राजाला भावलं राजानं बोलवून घेतलं बाबा इकडे या खूप चांगली सेवा केली महाराजांची आणि मग महाराजांनाही आनंद वाटला किती चांगला राजा आहे ज्याला साधू कळतात ना तो राजा खूप छान आहे त्याला धर्म वेगळा शिकवायची गरज नाही त्याला नीती आणि शास्त्र समजावून सांगायची गरज नाही राजा खूप चांगला आहे मग महाराजांना राजाबद्दल खूप माया निर्माण झाली आणि महाराजांनी एक फळ घेतलं दिलं राजाला म्हणे राजा हे फळ तू खा हे फळ जर तू खाल्लं तर तुला आयुष्य आणि आरोग्य या दोन गोष्टी मिळतील राजानं तर फळ घेतलं पण तासभर विचारच करत बसला म्हणे मला भरपूर आयुष्य भेटल माझं आरोग्यही चांगलं होईल पण माझं माझ्या पत्नीवर खूप प्रेम आहे माझी पत्नी जर मरण पावली तर दीर्घ आयुष्य भेटून आणि चांगलं आरोग्य मिळून उपयोग तरी काय मग त्याला ते फळ घेतलं आणि राणीला दिलं पण राणीचं प्रेम राजावर नव्हतं राणीचं प्रेम एका प्रधानावर होतं तिनं विचार केला हे फळ मी खाईल राजानं सांगितलंय आरोग्य आणि आयुष्य मिळेल राणी म्हटली मला भरपूर आयुष्य भरपूर आरोग्य भेटलं तर उपयोग काय हा जर प्रधान मरण पावला तर मला माझ्या जगण्यात काही रस राहणार नाही तिनं ते फळ प्रधानाला दिलं पण प्रधानाचं प्रेम राणीवर नव्हतं प्रधानाचं प्रेम एका भांडे घासणाऱ्या बाईवर होतं किती अवघड आहे प्रेमाची गोष्ट तो म्हटलं मला भरपूर आयुष्य आणि आरोग्य मिळेल पण ही जर बाई मरण पावली तर माझ्या जगण्यात काय अर्थ आहे प्रधान म्हणते फळ दिलं कुणाला त्या भांडे घासणाऱ्या बाईला तुला सांगितलं हे खा तुला आरोग्य आणि आयुष्य मिळेल तिनं विचार केला तासभर मी हे फळ खाल्लं भले मला आरोग्य भेटल आयुष्य मिळेल पण उपयोग काय खूप आयुष्य भेटलं खूप आरोग्य जरी मिळालं तर उपयोग काहीच नाही आयुष्यभर भांडेच घासल मी दुसरं काय करणार ती म्हटली आपला राजा खूप चांगला आहे तिची श्रद्धा होती राजावर तिनं ते फळ राजाला दिलं राजा चांगला आहे तो जगला पाहिजे जास्त काळ राजाच्या हातात जेव्हा फळ आलो तेव्हा राजाला चक्करच आली कसं काय अरे हे आपणच दिलेलं फळ आहे या दाशीकडनं आपल्याकडं कसं काय आलं मग पूर्ण राजानं तपास केला तर लक्षात आलं आपण दिलेलं फळ राणीनं ते दिलं प्रधानाला प्रधानानं दिलं दाशीला दाशीनं दिलं राजाला राजाच्या लक्षात आलं अरे हे प्रपंचातलं प्रेम खोटं आहे ते बदलतंय ते जागा सोडतंय या प्रेमाचं काही खरं नाही राजा भृतुहरीनं जे राज्य सोडलं अरण्यात गेल्यान भरतरी नाथ राजा बनला लक्षात घ्या हे का सांगते मी तुम्हाला तर हे प्रापंचिक प्रेम आहे प्रापंचिक प्रेम आणि काही लोक लटकं प्रेम करतात स्वार्थी प्रेम करतात खोटारडं प्रेम करतात फसवेगिरीचं प्रेम करतात काही ना खूप माया दाखवतात अशी काळजी घ्या तशी काळजी घ्या असे राहा तसे राहा एखाद्याचा बंगला पाहून म्हणतात दाराला ते तोरण बांधा नजर लागेल कोणाची पण मला खरं सांगा दुसऱ्याचा बंगला पाहून खरंच आपल्याला बरं वाटतंय का आय पुरुषोत्तमपुरी ये दुसऱ्याचा बंगला पाहून चारचाकी गाडी पाहून खरंच चांगलं वाटतं आपल्याला शेजाऱ्याच्या शेतात जर 500 क्विंटल कापूस झाला तर इकडे अटॅक यायची वेळ आपल्याला बरं वाटत नाही दुसऱ्याचं आज ज्या जगामध्ये माणसं स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहे बरं का जगात लोक स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहे पण दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहेत जगामध्ये लोक कोणाचं बरं चाललंय ना ही गोष्ट सहजासहजी पचत नाही हजम होत नाही आपल्याला पचतच नाही हे प्रापंचिक प्रेम आहे हे व्यावहारिक प्रेम आहे हे व्यावहारिक प्रेम बदलत आहे व्यक्तीवर अथवा वस्तूवर आणखी एक उदाहरण सांगते प्रापंचिक प्रेम बदलणार आहे वस्तूवर असल व्यक्तीवर असल एक श्रीमंत घरची बाई होती त्या बाईला सोन्या नाण्याचा खूपच छंद होता खूप तिला दागिन्यांची आवड महिला म्हणत तुम्ही कधी विचार केलाय का की दागिने आवडतात तुम्हाला पण या दागिन्यांच्या पाठीमागे कारण काय आहे शास्त्र काय आहे माहिती आहे तुम्हाला कांदेव नाही का महिलांच्या नाकात नथ का कानात झुंबर का पायात पैंजण का हातात कंकण का याचा कधी विचार केलाय आपण महिला मंडळाच्या हातात बांगड्या असतात सौभाग्यवती स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या ठेवल्या जातात का तर त्या बांगड्या बाईला सारखं जागृत ठेवण्याचं काम करतात बाई जागी राहून स्वयंपाक करतोय घरची अन्नपूर्णा आहेस स्वयंपाक चांगला झाला तर कौतुक होईल तुझ्या घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहील पोटाला पोटभर खातील ताकदीनं काम करतील बांगड्या तिला जागृत ठेवतात
पण त्या बांगड्या म्हणतात बाई तुझं जर लक्ष विचलित झालं तर स्वयंपाक तिखट किंवा खारट होईल आणि तशाच शिव्या तुला बसतील, घरातल्या लोकांची तब्येत बिघडून जाईल. या बांगड्या बाईला सांगत असतात तू जागी राहा, जागृत राहा. बाईच्या पायामध्ये पैंजण आहे, उजव्या पायातलं पैंजण माहेरची प्रतिष्ठा आहे, डाव्या पायातलं पैंजण सासरची प्रतिष्ठा आहे. ते पैंजण छुन 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 वाजतं. ते बाईला सांगतं बाई जीवनाचा पथप्रवास कठीण आहे, चालताना जपून चाल, पाय घसरला तर माहेरची किंवा सासरची किंमत जाण्याची शक्यता आहे, तू जपून चाल. हे पैंजण सांगतं बाईला. बाईच्या कानामध्ये झुंबर राहतं, विशेष करून नवीन लग्न झालेल्या मुलीच्या कानात झुंबर ठेवतात का? सासूबाईच्या गैरहजेरीमध्ये नवीन सुनेचे कान भांडकुलं शेजारणीनं भरायचं काम करू नये. जरी भरण्याचा प्रयत्न केला तर त्या झुंबरला खालनं घुंगरू असतात, त्या घुंगरूच्या आवाजात शेजारीन काय बोलते ही तिच्या कानातच जाऊ नये म्हणून कानात झुंबर. महिलांच्या माथ्यावर बिंदी असते, सौभाग्याला नजर लागू नये म्हणून. महिला मंडळाच्या नाकात नथ असते, बरोबर ना? नाकात नथ असते. एकदा मी एक महात्मे आहेत त्यांना विचारलं, म्हटलं बाबा का बरं महिलांच्या नाकामध्ये नट घालत असेल, का बरं नाक टोचत असतील? बाबांनी केला विनोद. महाराज बोलले दीदी आपल्या गोठ्यामध्ये जर एखादं अवखळ जनावर असेल तर त्याला कुठे टोचते? समजतंय का तुम्हाला? पण मला काय आमच्या महिला मंडळाला तसं म्हणायचं नाही. महिलांच्या नाकात नथ का ठेवतात? आमच्या महिला मंडळाला खूप पटकन राग येतो आणि राग कुठे बसतो? नाकाच्या शेंड्यावर राग बसतो. मग त्या नाकाच्या शेंड्यावर बसलेल्या रागाला कमी करण्याचं काम कोण करता? त्या नथेत मोती असतो, तो म्हणतो उतार खाली, खाली उतार. रागाला म्हणतो, रागाला वर बसू देत नाही म्हणून नाकामध्ये नथ, नथेत पांढरा मोती, म्हणून महिला मंडळाच्या नाकात नथ. मग ही प्रत्येक अलंकारा पाठीमागे शास्त्र आहे. उगीच पत्नीने हट्ट केला म्हणून तुम्ही दागिने घ्यायचे तसं नाही, त्याच्या पाठीमागे कारण आहे. तर त्या बाईला उदाहरण सांगते मी तुम्हाला की महिला मंडळाला दागिने खूप आवडतात, पण अशीच एक बाई होती श्रीमंत घरची, तिला खूप दागिन्यांची आवड होती आणि तिला दागिने म्हटलं का काही सुचतच नाही. सण आला की नवीन दागिना लागत होता तिला. तिला सोन्यापुढे सणाची सुद्धा किंमत नाही. त्या बाईला सोन्याचा खूप छंद, दागिन्याचा छंद. एवढे तिला अलंकार होते, एवढे अलंकार होते, एवढं नाही. पुतळ्या डरलं साखळ्या पैंजण कमीला कंबर पडा. शालू पैठणी नाव ठेवू नका कोणी. खूप दागिने तिला, पुतळ्या बोरलं साकळ्या पैंजण कमरीला कमरपटा, नाकात नथ घालून
नाका तर घालून खूप दागिने. ती म्हटली मालक बंटीचे पप्पा. तो बोलला यस मॅडम. काय म्हणे संक्रांत आली तोंडावर. तो म्हटलं मग या संक्रांतीच्या सणाला मला नथ पाहिजे. तो म्हटला सती तुला मागच्या सणाला 2 ग्रॅमची नथ केली, आता कशाला नथ, दुसरा काहीतरी दागिना करू. ती म्हटली नाही आता मला 2 तोळ्याची नथ पाहिजे. नथ कुठं 2 तोळ्याची असते का बरं पुरुषोत्तमपुरी? नथ 2 तोळ्याची असते का कुठं? नाही. पण ती बाई हट्टालाच पेटली. ती म्हटली मला 2च तोळ्याची नथ पाहिजे. तो म्हटला अगं नाक तुटत 2 काय 10 तोळ्याची करतो मी, पण नाक तुटून जाईल ना. ती म्हटली नाकाचं माप काढायचं नाही, नथच पाहिजे. तो गेला 2 तोळ्याची नथ आणली बरं, कारण शेतातले काम आले होते. तो म्हटला या गिरायकाला जर नाही म्हणावं तर हे रुसून बसून जाईल माहेराला, कामं कोण करेल इथली. त्यानं आणली 2 तोळ्याची नथ, तिनं नाकात घातली, नाक पुढीच खाली गेली. बाई पण एवढी विचित्र वर बांधली अशी, कपाटाच्या समोर गेली, नाक पुढे फुगवायची. तेवढ्यात तो म्हणतो बाबाजी माय काय गोड नथ दिसते ग तुला, अख्ख्या पुरीमध्ये तुझ्यासारखं नाक नाही बघ पुरुषोत्तमपुरीत. तिला बरं वाटलं, पण मालकानं कौतुक केलं, पोट नाही भरलं. गल्लीतल्या बायांना बोलावलं, राधा आसरा दगडा धोंडा केसरा मंडा सुरेखा सगळ्यांना बोलावलं. आणि बोलवून बाई फार विचित्र होती. कुणाला 35 वर्षात कोणाला चहाचा कप सुद्धा तिने दिला नव्हता. पण ते नथेचा प्रचार करायसाठी तिनं गल्लीतल्या बाया बोलावल्या. एका हातात चहाचा कप द्यायचे आणि दुसऱ्या हातात नथ दाखवायची. पाहणं आमच्या बापाच्या बापाने नथ घेतली की ती गोड आहे की नाही. बाया एवढ्या विचित्र. चहा पिपर्यंत तिला म्हणायच्या बाई लक्ष्मी सारख्या दिसताल हो तुम्ही. चहा पिपर्यंत काय म्हणायच्या लक्ष्मी सारख्या दिसताल, आणि चहा पिऊन घराच्या बाहेर पडल्या की मला दुसरं भुताडच दिसत. काहीच गंमत सांगू तुम्हाला, काय म्हणायचं दुसरं भुताडच दिसत. बरं एक जण भुताड म्हणली तेवढ्यावर गप बसली नाही दादा. एक काय बोलली, दुसरी म्हशीच्या नाकात व्यसन घातल्यासारखे दिसत. काय तोंडातील ते बोलायच्या तिला, पण हे तिला माहित नव्हतं ना. बाजूला लावून निंदा करायच्या तिची आणि तोंडावर म्हणायच्या लक्ष्मी सारख्या दिसतात. जो हिला फुगवायच्या तो ही फुगायची. दुसऱ्या उद्या संक्रांत ना आदल्या दिवशी कशात नथ टाकले तिला लक्षच नाही. पहाट उठली, स्नान केलं, भरजरी वस्त्र अंगावर घातलं, सगळे सोन्याचे अलंकार तिने अंगावर घातले, पण तिला ती नथ घालायची ना तर नथच सापडणार ना. फिरून फिरून ती 2 ग्रॅमची नथ सापडायची. ती म्हटली बाई इथंच ठेवली होती. तिने कपडे पाहिले, कपाट पाहिलं, बेड, किचन, हॉल, बेडरूम, गॅलरी सगळं पाहिलं, पण तिला काही नथ सापडलीच नाही. सकाळी 9 जणू काय घड्याळात 9 वाजले, एवढी प्रसन्न होती गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत. आणि जशी जशी नथ सापडणार तसं तिच्या घड्याळातले काटे सगळे एका जागेवर आले. घड्याळाचे काटे एका जागेवर येतात आणि काट्यांचं टोक वरच्या दिशेला असतं, तेव्हा घड्याळात किती वाजतात 12. तसं तिचं तोंड झालं. गल्लीतल्या बाया म्हटल्या अक्का चला ना वाण द्यायला. ती म्हटली पुढे आलेच मी. काय झालं तुम्हाला? काही विचारू नका. बाया म्हटले सणासुदीची रडायला लागली, जन कोणा आधी लागायला. बाया गेल्या. आता विचार करा, आपल्या गल्लीतल्या बाया दिसल्या त्यात आपली जर पत्नी दिसली नाही, आपल्या घरातलं माणूस जर दिसलं नाही, बाई माणूस, तर माणूस विचारतं की नाही आमच्या घरचे कसं काय नाही. माणसाने विचारलं, चौकात बसले होते ते पारावर. तो म्हटलं अक्का काय आमच्या घरचे कसे दिसणार? म्हणे घरात रडत बसलेत. काय झालं म्हणे जाऊन विचारा. त्याला टुनकन पारावरनं उडी मारली, पळतच गेलं ते. बाप्याची माय. ती म्हणते काय झालं तुला? कसं सांगू. मोठ्यानं रडायला लागली ती. अरे तुला झालं काय? कसं सांगू तुम्हाला. झालं काय? तुम्ही आणली होती. बोलणं कोढ्यात होतं आणि शब्दाला वेलांटी लागलेली होती. याच्या पायाखालची जमीनच सरकली. हे म्हणतं मी काय आणली होती? अगं काय आणली होती मी? 2 तोळ्याची नथ का? हो. मग घाल ना का तू वाण द्यायला जा. कुठं पडली सापडना. मोठ्यानं रडायची, कुठं पडली सापडना. हा म्हटलंय बघ घरच्या लक्ष्मीनं सणासुदीला कधी रडायचं नाही. माझ्या ताईंनो सांगतो तुम्हाला, तुमच्या घरात खरंच सुख नांदावं. पैसा म्हणजे सुख नाही, श्रीमंती म्हणजे सुख नाही, फिरायला गाड्या असणं म्हणजे सुख नाही, खोटी पद आणि प्रतिष्ठा म्हणजे सुख नाही. घरातल्या माणसांचा एक विचार हेच घरातलं सगळ्यात मोठं सुख आहे. तुम्ही चटणी सोबत भाकरी टोचून खा, पण एका विचारानं खा, सगळेजण मिळून खा. तुम्हाला पुरणपोळीपेक्षा नाही आनंद भेटला जास्त तर मग मला बोला. घरातल्या माणसाचा एक विचार असणं हे सगळ्यात मोठं सुख आहे. आणि नेमकं माणसं आज हेच सुख हरवलेले आहे. कोट्यावधीचे बंगले आहेत,
करोडो रुपयाच्या गाड्या फिरायला आहेत, बँकेत कोट्यावधीचा बॅलन्स आहे, समाजात पैशाने मिळणार नाही एवढी मोठी मोठी पद आहेत, पण समाधान हरवलेलं आहे माणसाचं. एक विचार नाही माणसाचा. नवऱ्याच्या तोंडाकडे पाहिलं की बायकोच्या कपाळावर आठ्या, आणि बायकोचं तोंड पाहिलं की याची कोंबडा मिशी अशी उलटी होती. कशामुळे चाललंय असं? एक विचार राहिलेला नाही, मन भावना एकमेकाला समजून घेत नाही. तर त्या माणसानं आपल्या बायकोला समजावून सांगितलं, हे बघ सणासुदीचा दिवस आहे आणि घरच्या लक्ष्मीनं कधी रडायचं नसतं, रडू नको, हे शिकायचं तुम्हाला सगळ्यांना. सणासुदीला सौभाग्यवती स्त्रीनं कधीच रडायचं नाही, बरं का? एवढं शिकून घ्या कीर्तनातून, बाकीचं काही लक्षात नाही राहिलं तरी चालेल. सौभाग्यवती स्त्रीनं कधीच घरामध्ये रडायचं नाही. ज्या दिवशी तुम्ही रडताल त्या दिवशी आपल्या घरातली लक्ष्मी काढता पाय घेऊन जाईल. मग पुन्हा रडत बसू नका की घरात लक्ष्मी टिकना म्हणून, त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहात. कधीच रडायचं नाही बाईनं घरामध्ये. पण ती मोठ्या मोठ्याने रडत होती. तो म्हणता, अगं रडू नको पप्याची माय, रडू नको म्हटलं की जोरातच रडायची. आणि लक्षात घ्या, जोपर्यंत डोळे पुसायला कोणीतरी असताना तोपर्यंतच रडण्यात इंटरेस्ट आहे. भांडणं सोडवायला जोपर्यंत असत तोपर्यंत भांडणारे चवताळून पडतात. एकदा का सोडणारे म्हटले, हा खेळा भांडणं, चाललो आम्ही. ते भांडणं खेळत नाही, ते म्हणतात राहिलेली भांडणं उद्या करू, चला. जोपर्यंत आपल्याला समजावून सांगायला कोणी रडू नको ग, रडू नको ग, मग फुंदू फुंदू रडणार, मोठ्या मोठ्याला रडणार, ढय ढय रडणार. आणि आपण जर म्हटलं जाऊ दे आता रडत बस, चाललो मी, एका मिनिटात रडू संपलं. जोपर्यंत डोळे पुसणार आहेत तोपर्यंतच रडण्याला किंमत आहे. हे म्हणायचं रडू नको, ती मोठ्या मोठ्यानं रडायची. हे म्हणायचं रडू नको, ती मोठ्या मोठ्यानं रडायची. त्याच्या लक्षात आलं ही काय ऐकतच नाही. हा म्हटलं, एक ऐक ना माझं, तुला पुढच्या सणाला 10 तोड्याची नथ करतो, पण आता 2 ग्रॅमची घाल, मागच्या वर्षाची, जाऊन ये वाण द्यायला. ती म्हटली, नाही मला 2 तोळ्याचीच घालायची होती. कशामुळं? मला सेल्फी काढायची होती. तरुण पोरा मुलींना कळलं सेल्फी, म्हाताऱ्या माणसाला काय करणार आहे सेल्फी. पण आता तरुण पोरं साधा मोबाईल खिशात घेऊन फिरतात, म्हातारे माणसं मोठाला मोबाईल घेऊन फिरतात. काळ पण बदलत चालला. तो म्हणतोय, अगं रडू नको तू, ती काय ऐकतच नाही. त्यानं फोन केला, हॅलो सोनार मामा, 2 तोळ्याची नथ तयार ठेवा, मी आलोच नथ घ्यायला. तिच्या लक्षात आलं बरं का ताई नथ आणायला जाणार आहे. तिनं विचारलं, चहा ठेवू का? हा म्हटलं, ठेव, तुला ठेवायचं असेल चहा तर, मला जिवंत ठेवायचं असेल तर ठेव चहा. सकाळपासून चहा नाही, पाणी. त्यानं गॅस पेटवला, पातेलं ठेवलं, पाणी टाकलं, दूध टाकलं, चहा पावडर टाकलं, साखरेचा डबा खाली घेता, झाकण उघडलं, अशी वंजळ भरून साखर वर घेतली. काय सांगू, माझ्या मावशानं त्याच्यातच नोत आली ना तिची. जशी नोत आली जोरातच चिरकली, याला वाटलं चिटकली शिगडीला, आता काही खरं नाही. हे म्हणतात, काय झालं? सापडली, माझी नथ सापडली. ते म्हटले, तुम्ही चहा शिजवा, तुम्हीच प्या, चालली मी वाण द्यायला. त्याला सुद्धा चहा बनवायला बसवलं नाही, गेली वाण द्यायला. मला सांगा, कशावर प्रेम आहे माणसाचं? व्यक्तीवर, वस्तूवर. बदलता येते, अगोदर व्यक्तीवर, नंतर वस्तूवर, आणि वस्तू सापडली की निघाट. याचा अर्थ काय? प्रापंचिक जे प्रेम आहे ना ते बदलणार आहे, ते शाश्वत नाही, ते सत्य नाही, ते चिरकाल टिकणार नाही, कायम राहणार नाही, कमी कमी होत जाणार आहे. पण याच्या उलट पक्षी परमार्थातलं जे प्रेम आहे ना ते भरलेलं आहे आणि ते कधीच कमी होत नाही. आणि विशेष म्हणजे आपण भगवंतावर प्रेम करावं काय, त्या भगवंताचा जर आपल्यावरती प्रेमाचा वर्षाव झाला तर मग काहीच कमी नाही. तेच आपण पाहू. विठ्ठल कोणीतरी म्हटलं भगवंताचं प्रेम, भगवंताचं प्रेम, भगवंताचं प्रेम आहे तरी कसं? तर ऐका, प्रसंग रामायणातला आहे, हो नाही का? रामायणातला प्रसंग ऐकण्या अगोदर रामाचं भजन करू. हम कथा सुनाती राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाती राम सकल गुण धाम की, रामायण कथा रामायण कथा रामायण
हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की। प्रसंग रामायणातला आहे। मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकार जेव्हा 14 वर्षाच्या वनवासाला गेले। माझ्या ताई दादांनो, माझ्या जरा प्रश्नाचं उत्तर द्या, माझ्यासोबत जरा बोला। रामायण गोड आहे। राम म्हणजे जीवनाचं सूत्र, राम म्हणजे जीवनाचं शास्त्र, राम म्हणजे जीवनाची सुरुवात आहे, राम म्हणजे जीवनाची सांगता आहे। सुरुवात, आरंभ आणि सांगता या दोन्हीतला मध्य म्हणजे राम आहे। मधल्या काळात हयातात जर राम कळाला तर जीवन आराम आहे, आणि हयातात जर राम नाही कळाला तर जीवन हराम आहे। फक्त राम कळावा, बरोबर? राम कळावा। ऐका, रामाला 14 वर्षाचा वनवास हे कैकेयीला कोणी शिकवलं होतं? झोपल्या का काय? कोणी शिकवलं होतं? मंथरेनं, की रामाला वनवासाला पाठवून भरताला गादी घे। पण तिनं शिकवताना काय शिकवलं होतं? रामाला वनवास आणि भरताला गादी तिनं वर्ष शिकवली नव्हती। एवढेच वर्ष, तेवढे वर्ष। पण कैकेयीने मागताना काय मागितलं? रामाला 14 वर्षाचा वनवास आणि भरताला गादी। 14च वर्ष का? तिला 18 म्हणता आले असते, तिला 20ही म्हणता आले असते, 50 म्हणता आले असते, 100 वर्ष रामाला वनवासाला पाठवा असंही म्हणता आलं असतं। 14च वर्ष का? त्याचं कारण आहे, कैकेयी माता ही जेवढी भोळी होती ना तेवढीच बुद्धिमान होते। तिला माहिती माझा पती राजा दशरथ धर्मात्मा आहे, सज्जन आहे, बलवान आहे, शूर आहे, पण एका गोष्टीमध्ये कमजोर आहे। भविष्यात या अयोध्येच्या गादीवर जो राजा बसेल तो 14 गोष्टीमध्ये परिपक्व असावा, त्यानं 14 गोष्टीवर ताबा मिळवलेला असावा, आणि त्या 14 गोष्टीवर ताबा मिळवण्याची ताकद फक्त एका रामामध्ये आहे। त्या 14 गोष्टीवर ताबा मिळवण्यासाठी त्यानं 14 वर्ष रामाला वनवासाला पाठवलं। त्या 14 गोष्टी कोणत्या? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 अधिक 5 10, मन बुद्धी चित्त आणि अहंकार अधिक 4। या 14 गोष्टीवर ज्यानं विजय मिळवला तोच अयोध्येच्या गादीवर बसेल। म्हणून 14 वर्ष त्यानं रामाला वनवासाला पाठवलं। भगवान राम वनवासाला निघाले, एकटा रामाला वनवास होता, पण निघताना सोबत 2 जण निघाले, सीतामाई आणि लक्ष्मण भैया। 3 जण वनवासाला निघाले, गेले वनवासामध्ये, चित्रकूट पर्वतावरती थांबले। पण भरतजीला जेव्हा कळालं की आपल्या दादाला वनवास, भरतजी अयोध्येत थांबायलाच तयार नाहीत। भरतजी म्हणतात, मी अयोध्येत थांबणार नाही, माझ्या दादाला वनवास भेटला, मी सुद्धा आता जाणार आहे वनवासाला। भरतलाल निघाले। अयोध्येतल्या लोकांना चला म्हणायची गरज नाही, अयोध्येतली लोक भरताच्या मागे न सांगता निघाले। श्रीराम जय राम, जय जय राम, 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 श्रीराम जय राम, जय जय राम। श्रीराम जय राम रामाचं भजन करत भरतलाल गंगेच्या पलीकडे पोहोचले, आणि रामरायाला कळालं माझा भरत माझ्या भेटीला आला। रामरायानं वनदेवीला प्रार्थना केली, हे वनदेवी प्रगट हो। दृष्टांत लक्ष देऊन ऐका माझ्या ताईंनो। वनदेवी प्रगट झाली। वनदेवी म्हणते, देवा
का मला बोलावलं? हे देवी, गंगेच्या तटापासून चित्रकूटापर्यंत ज्या वाटेवरून मी आलो ना, त्या वाटेवरचे सगळे काटे वेचून घे. वन देवी बोलली, भगवान जायचे का तुम्हाला वापस? वनवास सहन होणार नाही का 14 वर्षाचा? आत्ताच घाबरलात का? नाही मा, मी घाबरलोय, मी वापस जाणार असं अजिबात नाही. मग त्या वाटेवरनं माझा भरत येतोय ना, म्हणून काटे वेचून घे. वनदेवी बोलली, तुमचा भरत एवढा नाजूक आहे का की त्याला काटा सुद्धा सहन होत नाही? क्षत्रिय कुलात तुमचा जन्म झाला, तलवारीचे घाव तुम्ही सहन करता आणि तुमच्या भरताला काटा सहन होत नाही. भगवान म्हणतात, देवी, माझा भरत क्षत्रिय कुलात जन्माला आलेला, तलवारीचे घाव आम्ही सहन करतो, माझ्या भावाला काटा सहन होणार नाही म्हणून मी काटे वेचायला सांगत नाही. मग का देवा, मला का काटे वेचायला लावता? सांगितलं देवानं, माझ्या भरताच्या जर पायात काटा टोचला तर माझा भरत खूप रडेल. कशामुळे? माझा भरत विचार करेल की माझ्या दादाला मला हा काटा टोचला तर एवढा वेदना झाला, एवढा त्रास झाला, माझ्या दादाच्या कोमल पायामध्ये हे काटे किती टोचले असतील, या विचारानं माझा भाऊ रडल. काय प्रेम आहे! पहा, त्रेतायुगातले हे भाऊ, आताचे सख्य भाऊ पक्के वैरी. आणि त्रेतायुगात एक भाऊ भावासाठी अन्न आणि झोपेचा त्याग करतो, तर एक भाऊ भावासाठी वनवास स्वीकारायला तयार होतो. तर एक भाऊ भावाच्या पादुका डोक्यावर घेऊन सिंहासनावर ते मांडतो आणि नगराच्या बाहेर राहून सेवा करतो. कसला मोठा त्याग आहे हा! भगवान परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकार भरतजीवरती भरभरून प्रेम करतात. हे भगवंताचं भरतावर असणारं प्रेम आहे. मग लक्षात घ्या, असंच तुकोबाराय सांगतात की ही जे प्रेम आहे ना, तेच देवाचं भक्तावर असलेल्या प्रेमाचं हे उदाहरण आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, खूप प्रेम आहे. आणि या प्रेमाच्या भरामध्ये देव स्वतःच देव पण विसरतो. आपणाची देव होय गुरु. अर्जुनाचा भगवान परमात्मा गुरु बनले. भगवद्गीता सांगून देवानं गुरुस्थान स्वीकारलं. भगवान केवळ गुरुच होत नाही तर भक्तासाठी काय होतो? अभंगाचं दुसरं देह भाव, देह भाव पडिये देह आदरणीय गुरुजींसाठी, सगळ्या गुरुजनांसाठी एकदा टाळी वाजवूयात आपण. कारण जुन्या वारकरी चाली हे या सगळ्या ज्येष्ठ मंडळीने जपून ठेवले बरं, खरंच. आणि त्यांच्या ज्या जुन्या चाली आहेत ना, आम्ही त्याच्यामध्ये गोंधळून जातो, सुचतच नाही, लवकर बाहेरच पडता येत नाही. पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशिना. माझ्या भगवान परमात्माचा भक्ताबद्दल किती प्रेम भाव आहे
तर भगवान भक्ताचं अंतकरण वाचतो, अंतकरण जाणतो. पडिये देह भाव गुरवी वासना. भक्ताचं अंतकरण जाणण्याची लीला भगवान परमात्माकडे आहे. एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला की माणसाला माणसाचा चेहरा, माणसाचं मन वाचता यावं. भगवान परमात्माला तर ते साहजिकच आहे जमणं, पण ज्या ज्या जीवांना, ज्या ज्या लोकांना चेहरे आणि मन जाणता आलं ना, ते जगामध्ये श्रेष्ठ ठरले. बरं, जगात श्रेष्ठ ठरले. माणसाला जीवनाची दिशा, भविष्याचा वेध लक्षात यावा. एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला, माणसाला चेहरा वाचता यावा किंवा काही गोष्टी माणसाला बोलायची गरज नाही, त्या पाहिल्या कीच कळतात. तुम्ही तुमचं कुळ कसं आहे, तुम्ही किती चांगल्या कुळातले आहात का घाणेरड्या कुळातले आहात. म्हणजे जातीपातीवर्ण माणसाच्या कुळाची उंच नीचता नसते, माणसाच्या वर्तनावरती माणसांची उच्च नीचता, लहान मोठेपणा असतो. तर लक्षात घ्या, तुमचं कुल किती चांगलं आहे, तुमचा परिवार किंवा तुम्ही किती चांगले आहात का चुकीचे आहात का कसे आहात, ते कशावरून ठरलं जातं सांगू, तुमच्या आचरणावरून ठरलं जातं. आचार कुलम आख्याती. तुमचा आचार, तुमचं कुळ कसं आहे ते सांगत असतो. आचार कुलम आख्याती देशम आख्याती भाषणम. तुम्ही कोणत्या भागातले आहात हे तुमच्या भाषेवरनं कळतं. म्हणजे शेलूची भाषा थोडीशी फरक पडलेली आहे, माजलगावचं थोडंसं बदल, आमच्याकडे पुढे गेलं की थोडं अजून वेगळा ढंग, थोडं पलीकडे नगरकडे गेलं की आणखी वेगळा बदल, इकडे नांदेडकडे निघा तिकडे वेगळंच. तुम्ही कोणत्या भागातले आहात हे तुमच्या भाषेवरनं कळतं. आचार कुलम आख्याती देशम आख्याती भाषणम संभ्रम स्नेहम आख्याती. तुमच्या अंतकरणामध्ये आमच्याबद्दल किती आदर आहे हे तुम्हाला तोंडाने सांगायची अजिबात गरज नाही, तुमचं तोंड पाहिलं कीच कळतंय आम्हाला. चेहरा वाचून कळतंय माणसाला, या माणसाला आपल्याबद्दल आदर आहे, तिरस्कार आहे, द्वेष आहे, कवगीच काय आहे हे समजतंय. आणि ते मला एकटीलाच नाही वाचताय, ते तुम्हाला सगळ्यांना पण जमतंय. संभ्रम स्नेहम आख्याती वपुर आख्याती भोजनम. तुम्ही काय खाता हे सांगायची गरज नाही, तुमची तब्येत सांगते. तसं अंतकरण जाणणं ही खूप विशेष गोष्ट आहे. किती भगवान परमात्मा भक्ताच्या बाबतीत करतात. तर हे ज्याला जमतं तो माणूस श्रेष्ठ ठरत असतो. देवाला उगे श्रेष्ठत्व आहे का, देव भक्ताचं अंतकरण जाणतो. या मातेमध्ये जेवढे राष्ट्रपुरुष होऊन गेले त्या लोकांनी सुद्धा अंतकरण जाणलंय, मन जाणलंय. त्याच्यामध्ये अहिल्यादेवीबाई होळकर असतील किंवा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, या लोकांनी अगोदर जाणले लोकांचं मन, म्हणून त्या मोठ्या पदावरती आहेत. त्यांनी जाणले लोकांच्या मनाला, लोकांच्या वेदना जाणल्या, त्यांच्या भावना जाणल्या, त्यांचं मन जाणलं. राजमाता अहिल्यादेवीबाई होळकर यांचा फोटो मी आपल्या पत्रिकेत पाहिला. खरं तर प्रत्येक स्त्री शक्तीबद्दल मला प्रचंड आदर आणि प्रचंड स्वाभिमान आहे. जेव्हा स्त्री स्वतःला ओळखते ना, स्त्री जेव्हा स्वतःला ओळखते तेव्हा ती इतरांपेक्षा वेगळी असते. तुम्ही म्हणाल कसं? ज्या दिवशी स्त्री स्वतःला ओळखते, एका स्त्रीनं स्वतःला ओळखलं तर तिनं या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज रूपी रत्न एक क्रांती सूर्य दिला. कोणी? राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊने. एका स्त्रीनं स्वतःला ओळखलं तर तिनं शिक्षणाची गंगा स्त्री जातीसाठी खुली केली. ती सावित्रीबाई फुले. त्या स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं तर अजूनही तिचा यलगार जगामध्ये घुमतोय. मेरी झाशी नाही दूंगी. काळजाच्या तुकड्याला पाठीला घेऊन जी लढली, मेली पण शरण नाही गेली. ती झाशीची राणी अजर अमर झाली. तिनं ओळखलं स्वतःला, ती आज अजर अमर झाली. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं आणि एका पत्रात पेशवाईला गार केलं. कमी वयात कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. काळजाचा तुकडा माती आड गेला. सासराचं छत्र डोक्यावरचं हरवलं. होता जावाई आधार तो सुद्धा संपला. पण जी हरली नाही, जी दुर्बल झाली नाही, तिला ठरवलं माझं जीवन माझ्यासाठी नाही. ही प्रजा, ही जनता, हीच माझी लेकरं आहेत आणि यांची सेवा करण्यासाठी माझं जीवन आहे. भगवान शंकराच्या सेवेत जिनं स्वतःला अर्पण करून घेतलं आणि जी सेवा करत राहिली, प्रत्येक मसुद्याला जिनं सत्यम शिवम सुंदरम किंवा असं भगवान शंकराचं नाव लिहून जिनं स्वाक्षरी केली, 5000 महिला सैनिकाची फौज ज्यांनी तयार केली आणि पेशवाईला सांगितलं, पेशवाई एका बाईचं राज्य म्हणून माझ्यावरती तुम्ही आक्रमण कराल, राज्य हिसकावून घ्याल,
पण लक्षात घ्या, या लढाईमध्ये आम्ही हरलो तर असं काही तुमचं विशेष कौतुक होणार नाही. काय म्हणतील लोक तुम्हाला, अरे हरवलं, पण कुणाला हरवलं? बायांना हरवलं. पण यदा कदाचित कर्म धर्म संयोगानं तुमचा काळ वाईट ठरला आणि तुम्ही जर हरलात तर तुम्हाला कपभर पाण्यात जीव द्यावा लागेल. लोक म्हणतील तुम्हाला बायांनी हरवलं यांना. याचा विचार करून रणभूमीमध्ये उतरा. असं एका पत्रात पेशवाईला गार करणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवीबाई होळकर. स्त्री शक्तीच आहे ना ती, स्वतःला ओळखलं त्यांनी. लक्षात घ्या, स्त्री जेव्हा हातामध्ये पुस्तक घेते तेव्हा ती सरस्वती असते. घरातल्या लोकांना अन्न तयार करून घालताना त्या घरातली अन्नपूर्णा स्त्रीच असते. घरातलं जर कोणी आजारी पडलं तर मिठाच्या पट्ट्या कपाळावर रात्रभर लावताना त्या घरातले रेणुका तुम्हीच असता. घरावर संकट आलं तर ताकदीनं जेव्हा पुढे जाता तेव्हा त्या घरातली दुर्गा तुम्हीच असता. आणि राशीचं माप ओलांडून एखाद्याच्या घरात जेव्हा तुम्ही लक्ष्मी म्हणून प्रवेश करताना त्या घरातली लक्ष्मी तुम्हीच असता. तर मला सांगायचं तुम्हाला एवढंच आहे की ज्यांनी ज्यांनी लोकांची मन आणि अंतकरण जाणली ती माणसं श्रेष्ठ झाली, महान झाली. त्याच्यामध्ये अहिल्यादेवीबाई होळकर आहेत. आणि छत्रपती शिवरायांचं नाव तर हे उभ्या आसमंताला गवसणी घालणारे आहे. महाराजांच्या बद्दल तर काय बोलू माझ्या काही दादांनो. आज आपल्या गळ्यात माळ, गळ्यात टाळ, भाळावर बुक्का, कपाळावर कुंकू, दारामध्ये तुळस आणि मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी. कुणामुळे जगत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आहे. शिवरायांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत. मी केवळ एका जातीबद्दल बोलणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठा जातीसाठी त्यांनी केलं असं नाही. महाराजांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांसाठी काम केलेलं आहे. आता लोक काय झाली म्हणतात ना की त्यांना राष्ट्रपुरुषांच्या उपकाराची जाणीव नाही राहिली. आता छत्रपती शिवाजी महाराज असतील अथवा अहिल्यादेवीबाई होळकर असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील, ही जेवढी श्रेष्ठ लोक होऊन गेलेली आहेत ना, या लोकांनी जातीच्या पलीकडे काम केलेलं आहे. त्यांना जातीच्या बंधनं कधी आडवे आले नाहीत म्हणून ते श्रेष्ठ ठरलेले आहेत. पण आता आपण काय केलं, त्यांच्याच वाटण्या केलेल्या आहेत. महाराज यांचे, अमुक यांचे, तमुक त्यांचे. पण त्यांचं काम लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी काम करत असताना जातीपातीच्या बंधनाला बाजूला ठेवून काय केलंय, सगळ्यांना एकत्र केलंय आणि एका छत्राखाली घेऊन मग स्वराज्य उभं केलंय. स्वराज्य उभं करणं एवढं सोपं नव्हतं. औरंगजेब असेल, आदिलशाही असेल, मुघलशाही असेल, निजामशाही असेल, या सगळ्या लोकांना माहिती होतं ही हिंदू लोक यांच्यात खूप जातीन, खूप गट आहेत, ही कधीच एकत्र येऊ शकत नाही. पण सगळ्यांना एकत्र आणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या डोक्यातला जो समज होता ना तो बाजूला काढून टाकला आणि स्वराज्य उभं केलं. एक प्रसंग सांगेन मी तुम्हाला छत्रपती शिवरायांचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करत असताना किती मोठा संघर्ष केला. फक्त हातात तलवार घेऊनच नाही, तो वैचारिक सुद्धा संघर्ष महाराजांचा खूप झालेला आहे. एक वेळेला महाराष्ट्रावरती खूप मोठं संकट आलेलं होतं, खूप मोठं संकट. आणि या मोठ्या संकटाला आता तोंड कसं द्यायचं, शक्ती काम करणार नाही म्हणून महाराजांनी युक्ती चालवायचा विचार केला. आता युक्तीनं या आलेल्या संकटाचा पाडाव करायचा. पण काय करावं, कसं करावं कळेना. भगवतीची प्रार्थना करत होता मासाहेब. दे स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला, उभी राहुनी संकटी पाठीला, तुझे लेकरू धावा ग हाकेला, आई भवानी बळ दे गत्याला, जगत्र जननी माय भवानी आई प्रसन्न हो, आयु दे ग अंबाबाई, 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 आयु दे ग
आई मुझे रामबाबाई, आई मुझे रामबाबाई, आई मुझे रामबाबाई. आई भगवतीची प्रार्थना केली. छत्रपती शिवरायांच्या डोक्यामध्ये असा एक विचार आला. महाराजांनी घोड्याच्या नखीला नाल ठोकणाऱ्याला सांगितलं, दादा प्रत्येक घोड्याच्या नखीला नाल उलटी ठोका. नाल ठोकून पूर्ण झाली. मावळे जमा झाले. मध्यरात्रीला बेल भंडारा हातामध्ये घेतला. हर हर महादेवचा गजर केला. घेतली शपथ स्वराज्याची, घेतली शपथ आई तुळजा भवानीची. निघाले मावळे पेटलेल्या मशाली घेऊन. दुश्मन झोपलेला होता. दुश्मनाला वाटलं तर शिवाजी येऊ शकत नाही. आता छत्रपती शिवाजी महाराज यांचं अर्ध राज्य आपण काबीज केलंय. ही त्याला खोटी भूल आलेली होती. त्याला वाटलं आता स्वराज्य संपलं, स्वराज्य संपलं असं त्याला वाटलं होतं. पण हा मावळा रूपी वनवा कधी त्यांच्या छावण्याला लागणार हे त्यांना माहिती नव्हतं. मध्यरात्रीला मावळ्याने तलवारी काढल्या. त्या तलवारी चमकल्या. रक्त पिण्यासाठी आसुसल्या होत्या. त्या यमनाचं, त्या दुश्मनांचं, या मातीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या शत्रूचं रक्त पिण्यासाठी त्या आसुसल्या होत्या. वार चालू झाले. झोपलेला गरीब मावळ्यांनी कापायला चालू केलं. सप सप, कुणाचा मस्त, कुणाचा हात, कुणाचा पाय, जीभ, कान, नाक, डोळा उडवायला चालू केलं. पाहता पाहता अर्धा गरीब कापला गेला. रक्ताचा पाठ वाहत होता. एकच हलकलो उडाला. शिवाजी महाराज आले. शिवबाई आहे, पकडो, भागो, दौडो. बाकीचे उठून जागे झाले. महाराजांच्या सोबत लढाई चालू झाली. 40% यमन महाराज कापतात, मावळे कापतात. आता लक्षात आलं, पहाट होते. महाराज म्हटलं आता चला पसार व्हा, जास्त वेळ थांबण्यात आता मतलब नाही. हातामध्ये पेटलेल्या मशाली छावणीवर फेकल्या. अर्धे कच्चे होरपाळले काही. महाराज पसार झाले. महाराज निघून गेले. पण आता हे जे होते दुश्मन जागे झालेले, त्यांच्यात एकच गोंधळ उडाला. पकडो शिवबाको. पण ते बोलले, महाराज हुजूर हम जाए तो कहाँ जाए. शिवाजी महाराज कुणीकडे गेले आम्हाला माहितीच नाही. अरे म्हणे जिकडे घोड्यांच्या पायाचे ठसे उमटले असतील तिकडे जा. पण महाराजांनी युक्ती काय केली होती. प्रत्येक घोड्याच्या नखीला नाल उलटी ठोकली होती. जर माझा राजा पूर्वेला गेला असेल तर ठसा पश्चिमेला उमटणार. राजे गेले पूर्वेला, दुश्मन गेला पश्चिमेला. तो तिकडच चक्कर येऊन पडला. पण राजा काही हाताला नाही लागला. असा एकच राजा या मातीमध्ये झाला. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला. एकच राजा इथे जन्मला. राजाचं नाव शिवाजी महाराज की. सगळ्यांनी हात उंच घ्या. कारण आपले हात वर जर कोणामुळे असतील तर फक्त राजामुळेच आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. महाराजांनी जर त्यावेळेला लढाया केल्या नसत्या, क्रांती केली नसती तर आपले असे हात असे झाले असते. असे झाले असते हात. त्याच्यामुळे राजाच्या नावाची गर्जना करत असताना कुठल्याच प्रकारचा जातीपातीचा भेद अंतःकरणामध्ये न ठेवता छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा स्वाभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्राची ओळख आहे. या राज्याची ओळख शिवाजी महाराज रूपी रत्न या मातीत प्रमुख आहे. मग या राज्यातले लोक सुद्धा महाराजांसारखे असणार आहेत. अशी ओळख आहे आपल्या राज्याची. आणि त्या ओळखीचा कोण असेल मूळ आरसा तर छत्रपती शिवाजी महाराज आहे. पुरुषोत्तमपुरी घ्या हा तुमचा. राहू द्या काल्याच्या कीर्तनापर्यंत. क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. जय भवानी.
वा. कुणाला काय भांडणं करायची ते करू द्या, पण आपण राष्ट्रपुरुषांच्या बाबतीमध्ये इमानदार राहा, एवढं सांगायचं मला कीर्तनातून. बाकी काय चाललंय कोणाचं इकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांच्या आपल्यावर उपकार आहेत अशा सगळ्या लोकांना आपण त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. हा विषय का सांगितला मी राष्ट्रपुरुषांचा तुम्हाला, तर ही लोक श्रेष्ठ का ठरली, यांनी अंतकरण जाणलं, त्यांनी आपला भाव जाणला, आपलं दुःख जाणलं. तसं भगवान सुद्धा आपल्या भक्ताचा भाव जाणत असतो. सांगू तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या बरं का. अर्जुनाला सुभद्रेची आठवण आली, भगवंताच्या लक्षात आलं, भगवानच सुभद्रा झाले. पण ये देह भाव रवी वासना आणती ती आपणापाशी नाही. भगवान किती काळजी घेतो, मागे पुढे उभा राहे सांभाळताना आलिया घात निवाराया. त्याची भेट होणं, त्याचा सहवास लाभणं ही दुर्लभ गोष्ट आहे. पण भक्तावर त्याचं असं प्रेम आहे की पडी योगक्षम त्यांचा जाणे जड भारेन वाट दावी करी धरोनिया. आणि विश्वास जर नसेल तर तो का विश्वास
Kita
आमच्या या सगळ्या विद्यार्थिनींसाठी जरा जोरात तोड टाळी वाजा पुरुषोत्तमपुरी. एवढी लेकरं आहेत तेवढं गातात. आणि खरं तर आमच्या भाविकाचं मृदंग वादन पाहून मला वाटतं आपल्या गावातल्या सगळ्या तरुणांनी थोडस काय लाजलं पाहिजे असं नाही म्हणणार मी. विचार केला पाहिजे की ही मुलगी आहे, ताकदीनं बकवास वाजवते. मग आपण सुद्धा आपल्या जीवनात ठरवलं तर खूप काही मोठं कर्तृत्व करू शकतो. तरुणाने ठरवलं. आज मुली जर एवढ्या पुढे निघाल्या तर आपल्यामध्ये सुद्धा खूप मोठी ताकद आहे. आणि समोर बसलेल्या मुली केवळ हसणं, खिदळणं, मेकअप करणं, भारी भारी कपडे घालणं हे जीवन नाहीये बरं का. ह्याच्या पलीकडे जीवन आहे. समजून घ्यायचं सगळ्यांनी. फक्त मुलींसाठी किंवा मुलांसाठी सांगत नाही, हे सगळ्यांनी समजून घ्यायचं. हे जीवन उडाणपणा करण्यासाठी नाहीये, काहीतरी कर्तृत्व करण्यासाठी मिळालेलं आहे. म्हणून काहीतरी शिकायला पाहिजे. तसं तर या संस्थेतून माझ्याकडे 250 मुली आहेत शिकायला. सध्या 16 वर्षापासून संस्था चालवते मी. आणि महाराष्ट्रातली मला वाटतं सगळ्यात मोठी संस्था असेल. मला इतर माहिती नाहीये, पण माझ्या अनुभवानं, माझ्या माहितीनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली मुलगी माझ्याकडे अभ्यासासाठी आहे. महाराष्ट्र सोडता महाराष्ट्राच्या बाहेर जिथे मराठी बोलल्या जाते, आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात या 4 प्रांतातून मुली अभ्यासासाठी आहे, ज्यांना मराठी कळतं त्यांना. तर असं मुलींना घडवण्याचं काम करतो. आणि एक विनंती पुरुषोत्तम पुरीकरांना की आपण एका संस्थांचा जीर्णोद्धार करत आहोत. सद्गुरू कल्याण समय संस्थान 1100 वर्षापूर्वीचं जुनं देवस्थान आहे. त्या संस्थांच्या अंतर्गत ही लेकरं सांभाळतोय आपण सगळे. तर त्या संस्थांच्या जीर्णोद्धारासाठी तुम्हाला भाविकाला जसं जमेल तसं तुम्ही आम्हाला सहाय्य करावं. कारण राजकीय शासकीय मदतीची वाट न पाहता संस्थांचा विकास आणि मुली घडवण्याचं काम मागच्या 16 वर्षापासून ही सेवा अविरत चालू आहे. आणि बस ही सेवा अशी एवढी ताकदीनं का चालू आहे तर महाराष्ट्रभरातले लोक मला सहकार्य करतात. त्यातून या सगळ्या चांगल्या कामाचा अगदी ओढवता हा सगळा प्रवास चालू आहे. तर बस 250 मुली आहेत शिकतात. त्या काही ठराविक मुली अशा आहेत की त्यांना आई वडील नाहीत. तसंही कुणी तुमच्याकडे असेल ज्याला निव्वळ अनाथ आहे, ते आई नाही वडील नाही कुणीच नाही, तर तशा लेकराला आपण सांभाळत संस्थेच्या माध्यमातून आणि सांभाळत आहोत काही ठराविक मुलींना. कुणाच्या म्हणजे शासकीय राजकीय मदतीची अपेक्षा न ठेवता हे माझं काम चालू आहे. आणि ज्यांना आई वडील आहेत ते फीस भरतात, फक्त जेवणा खाण्याची, शिक्षणाची फीस नाही, त्यांना राहण्याची फीस नाही. जेवणा खाण्यातही त्यांची मदत अशी एवढी तुटपुंजी घेतली जाते की ती गरीबातलं गरीबही लेकरू शिकल आणि तिथून मोठं होईल. माझ्याकडे सगळी सर्वसामान्याची मुली शिकायला आहेत. या कामातही तुम्ही सगळ्यांनी मदत करायची. स्वतःसाठी खूप जगतो आपण, पण कधीतरी धर्म कार्यासाठी, समाज कार्यासाठी, सेवेसाठी आपण जगलं पाहिजे. तुमच्या सगळ्यांकडून या ठिकाणी मदतीची अपेक्षा आहे. कीर्तन झाल्यानंतर भाविकांनी सहाय्य करावं. त्यांचं नाव माईकमध्ये पुकारण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून वाणीला विराम.